नाचतो आनंद मी गातो नाचतो आनंद मी गातो नाचतो आनंद मी गातो नाचतो आनंद मी गातो नाचतो आनंद वेडा झालो मी तब थंदे वेडा झालो मी तब थंदे मी गातो नाचतो मी गातो नाचतो मी गातो नाचतो आनंदे गायन गोविया गायन गोविया गायन गोविया गायन गोविया पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव आमचा तू पांडुरंग मी गातो नाचतो मी गातो नाचतो मी गातो नाचतो आनंदे तुका म्हणे माझा सखा पांडुरंग 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 हे तुका म्हणे माझा सखा पांडुरंग तुका म्हणे माझा सखा पांडुरंग हे तुका म्हणे माझा सखा पांडुरंग तुका म्हणे माझा सखा पांडुरंग तुका म्हणे माझा सखा पांडुरंग गायन गोडचे हरीचे गीत मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो मी गातो नाचतो वेडा झालो मी तब थंदे वेडा वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो 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 वेडा वेडा झालो वेडा झालो आ
जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा 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 जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा जय जय 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 विठ्ठल रखुमाई विठोबा देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐता आला घर पुसोनी ऐता आला घर पुसोनी ऐता आला घर सोनी देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐता आला घर पुसोनी ऐता आला घर सोनी ऐता आला घर सोनी देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे न लगे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे आठवन रुंदले जागे आठवन रुंदले जागे साठवणीचे रुंदले जागे देवन लगे देवन लगे आठवन रुदले जागे आठवन रुंदले जागे आठवणीचे रुदले जागे देव मंदला देव मंदला देव मंदला देव मंदला भाव बुडाला काय करू बुडाला काय करू देव घ्या फुका देव घ्या फुका देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मोल काही न लगे रुका मोल काही देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंदले जागे साठवणीचे रुंदले जागे साठवणीचे रुंदले जागे दुबळा तुका भावहीण उधारा देव घेतला ऋण देव न लगे देव न लगे न लगे देव न लगे देव न लगे दुबळा तुका भावहीण उदार देवा घेतला ऋण देव न लगे 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 साठवणीचे रुंदले जागे
देव न लगे साठवणीचे रुंधले लागे जागे देव न लगे देव न देव न लगे देव न लगे देव न लगे महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईताला घर पुसोनी देव न लगे साठवणीचे रुंधले जागे। प्रस्तुत प्रसंगी आजच्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संगीत प्रवचन रूपी या सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपल्या समोर या ठिकाणी विशद केलाय। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व मानव मात्राला तुम्हा सर्वांना देव घ्या असा आग्रह करतायत। देव देण्याचा अधिकार आणि सामर्थ्य असलेले तुकाराम महाराज समाजाच्या कळवळ्यानं प्रेमानं सगळ्यांना म्हणतात, बाबांनो देव घ्या, कोणीतरी निदान पुढाकार घ्या आणि हा देव आपण स्वीकारा। अर्थात लोकांना देव म्हणजे काय हे समजत नाही, घेतलाच पाहिजे का, त्याची गरज किती आहे याचंही काहींना भान नाही। आणि नेमका देव स्वीकारण्यासाठी लागणारी शुद्धता, पवित्रता, अधिकार, पुण्य त्याची कमतरता। आणि म्हणून बरेच लोक म्हणाले, देव न लगे साठवणीचे रुंधले जागे। महाराज जो देव तुम्ही देणार आहात तो साठवण्यासाठी आमच्याकडे जागा नाही। तुकोबारांना थोडंसं वाईट वाटलं, म्हणाले देवरूपी मालाला मंदी आलेली आहे, कुणी मागणीच करत नाही। महाराजांनी थोडी व्यापाराची भाषा इथे मांडली, देव मंदला भाव बुडाला काय करू। अर्थात देवाविषयी लागणारा भक्तिभाव तोही बुडाला आणि देवरूपी मालाचा जो भाव आहे तोही कमी झाला लोकांच्या दृष्टीनं। मग महाराज म्हणले, देव घ्या फुका, देव घ्या फुका, मोफत घ्या, काही देऊ नका। पण आपल्याला माहिती आहे, चांगल्या गोष्टी मोफत जरी मिळू लागल्या तरीही लोकांचा कल त्याच्याकडे फारसा नसतो। अजूनही गावोगावी होणाऱ्या पारायणाला काही टॅक्स नाही आहे, ठरलेली फी नाही आहे की 1000 रुपये द्या मगच पारायणाला बसा, 1100ची पावती फाडा मगच हरिपाठ म्हणा, असं तर काही नाही आहे। मोफतच आहे चांगल्या गोष्टी। कीर्तन ऐकायला सुद्धा योगायोगानं अजून तिकीट नाही आहे, पण तरी सुद्धा या गोष्टी कैक लोकांना, आपल्यासारखे भाग्यवान लोक थोडे आहेत की ज्यांना हे आवडतं, ज्यांना हे हवं आहे, ज्यांना माहिती आहे की याच सगळ्या सेवेनं आपल्या घरात, आपल्या गावात आणि आपल्या जीवनात एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकेल। पण बहुतांशी लोक मोफत आहे तरी नाकारतात। मग तुकोबाराय म्हणले, बरेच लोक देवाला नाकारणारेच भेटलेत, आता देवाला स्वीकारावं इतका भाव माझ्याकडेही नाही। महाराज म्हणाले, मी दुबळा आहे, भावहीन आहे,
पण विनंती केली आणि देव उधारीवर ठेवून घेतलाय म्हणे माझ्याकडे, दुसरे तर कोणी मागे ना, देव घरी ठेवून घ्यावा एवढा अधिकार माझाही नाही. आणि म्हणून दुबळा तुका भावहीन, उधारा देव घेतला ऋण. अभंगातील हा 5 चरणाचा हा अभंग आहे. त्या 5ही चरणाचा सारांश विषय आपल्यापुढे मी ठेवला. या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी ज्यांचं आज हे पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं होतंय त्या अनुषंगानं 2 शब्द बोलते. त्यांचे नातूही मला सांगत होते, इतरही गावकरी आपण सर्व सांगत होता, आणि ऐकून मला फार बरं वाटलं. हे जुन्या काळातील एक जाणता माणूस म्हणून या माणसाकडे आपण पाहिलं पाहिजे. चांगली शेती, परिवाराला योग्य दिशेनं घेऊन चालण्याची धडपड, आणि सुमारे 50 वर्षापूर्वी आपल्या कुटुंबाला शिक्षण देणारा हा दूरदृष्टीचा माणूस कैलासवासी लहानुभाऊ. 50 वर्षापूर्वी सगळी मुलं आणि मुली ग्रॅज्युएट केले. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या भागामध्ये जुन्या पिढीमध्ये फार मोजकी माणसं अशी होती, मोजक्या कुटुंबामध्ये, की ज्यांना त्या काळी दूरदृष्टी होती. आणि त्या ग्रामीण भागातल्या मोजक्या माणसापैकी लहानुभाऊ हे होते असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण एका मुलाला त्यांनी, मला वाटतं M.Com आहेत, शेती करतायत, M.Com आहेत, दुसरेही ग्रॅज्युएट आहेत, तिसरे सर आहेत. मुलीला त्या काळी 11वी शिकवलं. जरा अवघडच काम आहे. त्या काळात शिक्षण कुठं होते. आणि मी जुन्या माणसांकडनं नेहमी ऐकतो की शिक्षण घ्यायचं म्हणजे दूर जावं लागायचं, सोयी नव्हत्या. आणि अशा काळामध्ये त्याचप्रमाणे ते वारकरी संप्रदायाचे एक पाईक होते, सेवक होते. गळ्यात तुळशीमाळ होती. धार्मिकतेची अत्यंत मनापासून त्यांना कैलासवासी लहानुभाऊ त्र्यंबकरावजी आहेर यांना ही आवड होती. आणि या कुटुंबाला त्यांच्यामुळे असं म्हणावं लागेल की एक दिशा मिळाली. जसं कोणत्याही परिवारामध्ये कोणातरी व्यक्तीमुळं त्या परिवाराला एक कलाटणी बसते. आता कलाटणी हा शब्द दोन्ही अर्थाने घेता येतो. कधी कधी चांगल्या दिशेनंही कलाटणी बसते. एकाच व्यक्तीच्या धोरणीपणामुळे कधी कधी कुटुंब ऊर्जित अवस्थेत येतं, आणि एकाच माणसाच्या कधी कधी अक्षम्य चुकांमुळे संबंध कुटुंबाला त्याचे परिणाम कधी कधी भोगावे लागतात. मला असं वाटतं साधारणपणे आपल्यासारखी सज्जन माणसं सतत तो प्रयत्न करतात. यश अपयश प्रत्येकाला येत राहतं, पण मी माझ्या कुटुंबाला योग्य दिशेनं घेऊन जाईन हा प्रयत्न आपल्यासारख्या सर्व सज्जनांचा असतो. आणि त्यामध्ये कैलासवासी लहानुभाऊ हे यशस्वी झाले असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण आज त्यांच्या नातवंडांनाही मी विचारलं, भेटले मगाशी, तर चांगली शिकलेली मुलं सगळी आहे. सगळेच ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, मेडिकल चालवतात ते भेटले. एक सिव्हिल इंजिनियर मगाशी, धावती भेट. अर्थात बाकीचे नातू प्रवचन झाल्यावर भेटतीलच मला. धावपळीत जेवढे भेटले तेवढा उल्लेख करतो. पण मला सांगितलं मगाशी त्यांनी की आमच्या कुटुंबामध्ये, मग आमच्या लहानुबाबांच्या मुलांची मुलं असो की मुलींची मुलं असो, ही सगळीच उत्तम शिकलेली आहे, मुलं मुली. आणि म्हणून अशा पद्धतीनं चांगली आदर्श शेती करणारा हा परिवार, उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा शेतकरी कुटुंब चांगलं काम करू शकतात हे आपल्या कामातून दाखवणारा हा परिवार, नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा पुढाकार घेणारा हा परिवार, आणि या सगळ्यासोबत धार्मिकता, माणुसकी, प्रेम, आपुलकी, नातेसंबंध, जिव्हाळा जपणारा हा आहेर परिवार. अशा या आहेर परिवाराला विचार, संस्कार आणि दिशा देण्याचं काम ज्यांनी मुख्यत्वे केलं त्या या परिवाराच्या मार्गदर्शकाचा, कुटुंब प्रमुखाचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा, दीर्घायुष्य त्यांना लाभलं. परमेश्वर कृपेनं 90पेक्षा अधिक आयुष्य, अगदी 90च्या आसपासचं आयुष्य त्यांना मिळालं, हे सुद्धा एक परम भाग्य आहे. पण मिळालेलं आयुष्य हे त्यांनी सत्कारणी वेचलं, चांगल्या पद्धतीनं वेचलं असंच आपल्याला म्हणावं लागतं. आणि म्हणून आज प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनाही आदरांजली वाहत असताना
जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि कैलासवासी लहानूबाबा यांच्याप्रमाणे आपलं प्रत्येकाचंही आयुष्य सार्थकी लागावं, यथार्थ ठरावं, यासाठी काही मार्गदर्शन तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला करतायत. खरं तर संत महात्म्यांच्या जीवनातील प्रत्येक उपदेश हा समाज हिताचा आहे, समाज कल्याणाचा आहे. साधारण तुम्ही आम्ही माणसं कधी कधी जे बोलतो ते बऱ्याच वेळेला वायफळ असतं, त्याचा काही उपयोग असतोच असं नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेने गोपाळ पावे हरी. आमच्या बोलण्याला बऱ्याच वेळेला काही तथ्य नसतं आणि त्याच्यामुळे ती बोलणं उगीच व्यर्थ ठरतं. कधी कधी समाजामध्ये असंही दिसतं, काही माणसं बोलतात, हुशारीनं बोलतात, पण जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये कोणाचं ना कोणाचं काहीतरी वाईट करण्याचा हेतू असतो. असंही बोलणारी आणि मग व्यर्थ बोलणारी माणसं भेटतात, कुभावनेनं बोलणारी माणसं भेटतात, पण सद्भावनेनं बोलणारी फार थोडी माणसं समाजामध्ये आपल्यासारखी असतात. आणि त्या सद्भावनेनं बोलण्यापेक्षाही, बोलणाऱ्यांपेक्षाही प्रत्येक शब्द समाजाच्या हिताचा काढणारे जे संत आहेत, त्या संतांच्या बाबतीमध्ये काय बोलायचं. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. ज्यांची सहज बोलणं जरी सुद्धा वेदाच्या किमतीचं आहे आणि म्हणून त्यांच्या सहज बोलण्यात हित आणि उपदेश आहे असं महाराजांनी सांगितलं. हित उपदेश सहज बोलणे 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 हित उपदेश करोनी सायास शिकविती करोनी सायास शिकविती काय जावे त्याचे भावे उरा काय जावे त्याचे भावे उरा वेदासे भावे काय द्यावे त्याचे भावे उतराय. ठेविता पायी जीव तोडा ठेविता पायी जीव तोडा ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा
सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. साधू सज्जनांचे सहज शब्द सुद्धा मनुष्याच्या जीवनाला दिशा देऊन जातात, उपकारक ठरतात. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज कीर्तन संपत आलं, प्रवचन संपत आलं की आवर्जून म्हणायचे, बाबांनो संसार चांगला करा. त्यांचा शब्द होता, दणकावून सणकावून करा. आपण सगळ्यांनी ऐकलं, नेहमी ऐक. वाकडीला तर महाराजांची 5-5, 7-7 कीर्तनं वर्षभरात व्हायची. 4 कीर्तनं तर नियमाचेच होते, 4 का 5 कीर्तनं ठरलेलेच होते ते. आणि त्या निमित्ताने बरं झालं आठवण झाली, सावता महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी वाकडीला. आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सुद्धा जे काही मंडळ होतं त्यात कैलासवासी लहानुभाऊ यांचा सहभाग खूप चांगला होता. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचा त्या निमित्तानं सहवास, सेवा, मार्गदर्शन त्यांना त्या काळात घडलं. अनेक कार्यक्रम आपण नेहमी ऐकायचो. महाराज म्हणायचे, संसार प्रपंच दणकावून सणकावून करा. फक्त मांसाहारी होऊ नका, व्यसनी होऊ नका, कोणाचं काही वाईट करू नका, देवाची भक्ती करा, चांगलं राहा. साधारणपणे कुठूनही कोणाचा निरोप घेऊन निघाले की त्यांचा अधिकार होता, तो त्यांनीच बोलावं, पण ते बोलायचे, येतो मंडळी सुखी राहा, मजेत राहा, कायमचा शब्द. निघाले एकदा कुठूनही कोणाकडून, कीर्तन करून एखाद्या गावातून निघाले, जेवण खावण करून एखाद्या कुटुंबाकडून निघाले, येतो मंडळी सुखी राहा, मजेत राहा. याला म्हणावं सहज बोलणे हित उपदेश. त्यांच्या सहज बोलण्यात आपलं हित होतं. बोलता बोलता केवढा मोठा आशीर्वाद आपल्याला देऊन जात होते. आणि बोलता बोलता मार्गदर्शन सुद्धा किती मार्मिक करून जायचे, आपल्याला कधी कधी समजायचं नाही काय बोललेत महाराज नेमकं. त्याचा अर्थ लावायला सुद्धा बराच वेळ लागायचा. कधी कधी असं मार्मिक सांगून जायचं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सांगण्याचा हेतू इतका आहे की सामान्य माणसाचे शब्द प्रत्येक वेळेला ते इतके महत्त्वाचेच ठरतील असं नाही. बऱ्याच वेळेला ते शब्द अर्थहीन असतात, तथ्यहीन असतात आणि ती काळ वेळेला धरून नसतात. मला वाटतं काळ वेळेला ज्याला धरून बोलता येत नाही असा माणूस 4 माणसात बोलला तर काही वाटत नाही, पण असा माणूस जर माईकवर बोलला तर फार अवघड होतं. म्हणून माईकवर बोलायला ज्याला द्यायचंय, कोणी असो, आमच्यासारखा कीर्तन प्रवचनकार जरी तुम्हाला नेमायचा म्हटलं तरी विचारच करावा लागतो की काळ वेळेला आणि सगळ्या पाहुणे रावळे प्रसंगाला काय धरून बोलेल का दुसरंच काय भरडत बसेल आणि लोकांचे डोके उठतील. कीर्तनकार प्रवचनकारांनी नियम पाळायचा आहे आणि श्रद्धांजली वाहणाऱ्यांनी तर जास्त पाळायचा आहे. त्याचं कारण आपल्यासारखी सज्जन विचारी माणसं थोडी भेटतात हो या माईकवर बोलणारी, बरं का. पण काही माणसं असंबद्ध बोलणारे असतात. एकदा आलेला एक अनुभव सांगतो, घडलेला सत्य अनुभव सांगतो. फक्त गाव, नाव, तालुका काही सांगत नाही. तुमचे पाहुणे सगळीकडे असतात, कुठं नादी लागत बसतात. पण अनुभव सांगतो आपल्या जिल्ह्यातीलच. गेलो श्राद्धाच्या कीर्तनाला आम्ही. कीर्तन झालं. कीर्तनानंतर श्रद्धांजलीला गावातली काही 4-2 मान्यवर मोठं चांगलं बोलले, योग्य बोलले. पण ज्यांचं श्राद्ध होतं ते म्हातारीचं श्राद्ध होतं. त्या म्हातारीचा एक मुलगाच बोलायला उभा राहिला. तो मुंबईला होता, नोकरी करायचा. आणि त्यानं एक पत्र लिहून आणलं होतं. काही माणसं काहीतरी प्रयोग करत असतात. त्यानं एक पत्र लिहिलं होतं, आईस पत्र. आणि आईला पत्र लिहून आणलं आणि त्या पत्रामध्ये त्यानं लिहिलं, म्हणे आई तू खूप कष्ट घेतले, आम्हाला लहानाचं मोठं केलं, पण आई आम्हाला माफ कर. मोठ्या वहिनीनं तुझ्याकडे काही फार लक्ष दिलं नाही. थोरला भाऊ तुला कधी दवाखान्यात घेऊन गेला नाही. मी तर म्हटलं आता मारामाऱ्याच होत्या, आता काही खरं नाही म्हटलं इथं. बाबांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे असे अनुभव जर सांगायला लागलो, 25 वर्ष आम्ही फिरतोय समाजात,
फार विचित्र माणसं भेटतात, फार नमुने पाहायला भेटतात. या आहेर परिवारासारखे आपल्यासारखे पुष्कळ चांगली माणसं भेटतात, पण त्याच्यात अपवादानं काही कलाकार, काही नमुनेबाज माणसं भेटतात. त्याच्यातला तो एक अनुभव होता. गावातला माणूस एक प्रमुख तुमच्यासारखा कोणी, तो पटकन उठला आणि त्यानं माईक घेतला त्याच्या हातातून, म्हणे का रे 150 आण्या, त्याच पोरांनी भरपूर सेवा केली आईची आणि मुंबईहून येऊन त्यांना शिकवतो का म्हणे, मग तू कुठं मेला होता म्हणे. गावातला त्रयस्थ माणूस प्रमुख, त्यानं त्याला चांगला हिसकावून काढला आणि सांगितलं गप कर, तुझं हे बोलणं बंद कर म्हणे. तेव्हा हे असं आहे. म्हणून माणसांचं, सामान्य माणसं काय बोलतील आणि काय त्याच्यातून होईल काही सांगता येत नाही. कारण तुमचं आमचं सामान्याचं असं ना तर बोलून जायचं आणि मग विचार करत बसायचा. संतांचं तसं नाही आहे. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संतांची भाषा कशी आहे, मुळात ती खोटी नाही आहे, सत्य आहे. तुका म्हणे सत्य सांगे, ते खोटं बोलत नाही कुठल्याच प्रसंगी, म्हणून त्यांची भाषा सत्य असते. मवाळ, मवाळ शब्दाचा अर्थ सांगताना मी आपल्याला सांगेन, मवाळ कशाला म्हणायचं. घरामध्ये प्रसंगी आपले आईबाप रागावतात, पण तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयीच्या, आपल्या हिताविषयी कळवळा असतो, म्हणून त्या भाषेला मवाळच म्हणायचं. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज रागवायचे आणि म्हणायचे तुम्ही आमचे माणसं आहे हो, याला मवाळ म्हणायचं. त्या रागावण्यामध्ये सुद्धा तुटलेपणा नव्हता, परकेपणा नव्हता, दुरावा नव्हता. आणि तो समोरच्या माणसांपर्यंत, भोळ्या भाबड्यांपर्यंत सुद्धा सहज पोहोचत होता की महाराज आपलेच कोणीतरी आहे, आपले एकदम जवळचे आहे, सर्वात जवळचे आहे. आणि म्हणून त्यांच्या बोलण्याचं कधी राग कोणाला कधी वाटला नाही. आणि वाटलाच तर समजून घ्यायचं की समजून घ्यायला कमी पडला, अज्ञानी. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत, ज्या वेळेला त्यांच्या असं लक्षात येत आहे की या समाजाच्या हितासाठी आपण काही मार्गदर्शन केलं पाहिजे, काही अनुभव सांगितले पाहिजे, लोकांना 4 गोष्टी हिताच्या सांगितल्या पाहिजे. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. झाडाकडे कोणी जात नाही की तू आम्हाला फळ दे, पण निसर्ग नियमानच त्याच्या ती उपकारक शक्ती आहे. ते फळ देत राहतं, सावली देत राहतं, औषध देत राहतं. जमिनीला कोणी म्हणत नाही की तू पेरलेला आम्हाला दे, पण तिच्यात निसर्ग नियमानं ती शक्ती चालत आली. परमेश्वर कृपेनं पेरलं की ती देत राहते. नदी आमची तहान भागवते, पर्जन्य आमची तहान भागवतो, सूर्य आम्हाला उष्णता देतो, गाय आम्हाला दूध देते. तसं समाजातली सज्जन माणसं हे कोणी सेवा सांगावी मग करावी याची वाट पाहत नाही. गावागावांमध्ये अशी माणसं भेटतील की भजन म्हणण्यासाठी काही कोणी त्यांना पगार दिलेला नाही आहे, पण ते टाळ वाजवतायत, भजन म्हणतायत. गावातलं मांगल्य, पावित्र्य, अध्यात्म सेवा टिकवतायत. गावागावात अशी काही माणसं आपल्याला भेटतील मोजकी, जे जातात, मंदिर झाडून घेतात, देवाला आंघोळ घालतात, दिवा लावतात, गंध लावतात, मंदिर उघडतात, मंदिर लावून घेतात. काही कोणी त्यांना आग्रह केलेला नाही तुम्ही हे कराच म्हणून, पण त्यांना आवड आहे, उपजत आवड आहे. समाजातल्या गरजू लोकांची सेवा करणारी अनेक माणसं अशी भेटतील की त्यांना कोणी सरकारने काही नियम बंधन घालून दिलेलं नाही की तुम्ही हे करा म्हणून, पण त्यांच्यातली जी सेवावृत्ती आहे ती त्यांना गप्प बसू देत नाही. आणि हेच मोठ्या माणसांचं मोठेपण आहे. सेवाभावी लोकांचा हाच सेवाभाव आहे की त्यांच्यातली ती वृत्ती त्यांना. ज्ञानोबारांनी एक छान ओवी सांगितली, कमळाच्या फुलाचं, उमललेल्या फुलाचं उदाहरण दिलं. महाराज म्हणाले कमळाचं फूल, ती कळी एकदा उमलली की सुगंध देते. कोणी सांगितलं नाही तू आम्हाला सुगंध दे. आणि देत असताना लहान थोर, आबाल वृद्ध, जवळचा दूरचा भेदभाव करत नाही. जो येईल त्याला सारखा सुगंध आहे.
जैसी कमल कलिका झालेपणे हृदयीच्या मकरंदा राखोनेने दे राया रंका पारणे आमोदाचे. जैसी कमळ कलिका झालेपणे हृदयीच्या मकरंदा राखोनेने. तो सुगंध ती स्वतः राखून ठेवीत नाही. या निसर्गामध्ये एक गोष्ट खरी आहे, साचून ठेवण्याचं काम फक्त माणूस करतो, बाकी कोणीच करत नाही. माणसानं साचू नये असं अजिबात नाही, जरूर साचवावं, पण कोणती गोष्ट अति झाली की त्याची माती होते हे ध्यानात ठेवावं. अति झाली की माती. बंगालमध्ये एका बाईच्या घरात काय नोटा सापडल्या, राम 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 राम. आपण पाहून ऐकून बेजार. आणि म्हणून कोणत्याही गोष्ट. मागे कर्नाटकमध्ये एक छापा घातला तर पैपातच पैसे निघाले. ते पैप कापला त्या अधिकाऱ्यानं तर पैसेच पडायला लागले सगळे. आमच्यासारख्या मी अचानक बातमी पाहायला लागलो, मला असा कोणता पैप आहे बा याच्यातून पैसे पडताय. आणि मग जरा सविस्तर पाहिल्यावर कळलं ते की ते, मला वाटलं बोरला तर नाही पैसे लागले, काय झालं काय हे नेमकं कसं काय. विनोदाचा भाग सोडा मायबाप हो. अति लोभ, अति क्रोध, अति मोह, अति माया या सगळ्याच गोष्टी माणसाला धुळीला मिळवतात, मातीला मिळवतात. हेच पुराण आपल्याला सांगताय, इतिहास आपल्याला सांगतोय आणि वर्तमानही तेच आपल्याला शिकवतोय. या जगामध्ये तेच घडलं. शक्तीचा दुरुपयोग, धनाचा दुरुपयोग, संपत्तीचा दुरुपयोग, बुद्धीचा दुरुपयोग. आणि म्हणून जरूर आपल्याला जे गरजेचं आहे ते साचवावंही लागतं, ठेवावंही लागतं. परंतु नुसतं स्वतःपुरतं. गीता असं म्हणते, गीता श्रीमद भगवद्गीता, यो भुंक्तेस तेन एव सहा. म्हणजे जी माणसं स्वतःपुरतं शिजवतात आणि फक्त स्वतः खातात दिवसभरात, त्यातला एक घास सुद्धा जर का ते गाईला, चिमणीला, कावळ्याला, मांजरीला, कुत्र्याला कशालाच देत नसतील तर ते चोरीचं अन्न खातायत याचं पाप त्यांना लागतं. आणि म्हणून आपली वाडवडील माणसं किती हुशार होती आणि किती शास्त्रोक्त वागत होती. त्यांना शास्त्र वाचता येत नव्हतं, पण ते शास्त्राप्रमाणे वागत होते. हे फार महत्वाचं आहे. शास्त्र कुठं वाचता येत होतं जुन्या माणसांना, पण त्यांच्या वागण्यात जे काही होतं ते सगळं शास्त्र होतं. शास्त्राच्या बाहेर काही नाही, नियमाच्या बाहेर काही नाही. नियम समजून घेत, कायदे कुठं वाचता येत होते त्यांना, पण जे काही वागणं होतं ते सगळं कायद्याला धरून होतं, शास्त्राला धरून होतं. आणि म्हणूनच महाभारतकार असं म्हणतात की तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं आहे तर तुमच्या निर्णयामध्ये नेहमी वडीलधाऱ्यांना सहभागी करून घ्या. कारण ती सभाच नाही की ज्या सभेमध्ये कुणी वडीलधारा माणूस नाही, ती बैठकच नाही. महाभारत 5000 वर्षापूर्वी आम्हाला सांगताय कोणती बैठक आणि कोणता निर्णय त्या वेळेला खरा यशस्वी, ज्यावेळेला कुणीतरी वाड वडील, अनुभवी माणसं, आई वडील कोणीतरी त्यात सहभागी असतील. जैन मुनी तरुण सागरजी म्हणायचे, वडीलधाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर, अंगावर सुरकुत्या पडतात, पण एकेका सुरकुतीमध्ये हजारो अनुभव साठवलेले असतात. आणि म्हणून कधी कधी आम्हाला असं वाटू लागतं, आम्ही पदवी घेतली, आम्हाला इतका पगार आहे, आम्हाला तितकं पॅकेज आहे, मग गरज काय आम्हाला कोणाला विचारण्याची? का मामाला विचारायचं, का चुलत्याला विचारायचं, का वडिलाला विचारायचं? आता खरं तर आम्ही जे जीवनात मोठेपण प्राप्त करतो ते इतरांच्या सहकार्यानंच झालेलं असतं, पण नंतर मात्र त्याचं श्रेय माणसं इतरांना जाऊ देत नाही. जे मुलं मुली सुना आपल्या वाडवडिलांना, वडीलधाऱ्या माणसांना श्रेय देतात, मी त्यांना धन्यवाद देतो. पण बहुतांशी जगामध्ये जे चित्र पाहायला मिळतंय ते थोडंसं विपरीत आहे, चुकीचं आहे, उलट आहे. काही तरुण आम्हाला भेटतात की महाराज हे आमच्या वडिलांच्या पुण्याईनं आहे, हे आमच्या चुलत्याच्या मार्गदर्शनामुळे आहे, हे आमच्या मामाच्या सहकार्यानं आहे, हे आमच्या आईच्या पुण्याईनं आहे. ज्याला जे जे सहकार्य कोणाकडून मिळालं असेल, गावातून मिळालं, पाहुण्यातून मिळालं, मित्रातून मिळालं, कृतज्ञ भावनेनं बोलणारी अनेक माणसं सज्जन आपल्यासारखी भेटतात. परंतु कृतज्ञ माणसं सुद्धा या जगामध्ये पाहायला मिळतात.
मला एक छान लेख वाचायला मिळाला 4-2 दिवसापूर्वी. या राजू बस. एक मुलगा तो लेख लिहितोय, लहानपणची आठवण सांगतोय. तो म्हणतो की वडिलांच्या सोबत लहानपणी सायकलवर बसून जाताना पुढे मी नळीवर बसलेला असायचो आणि वडील जोर लावून ती सायकल आणायचे, जोर लावून सायकल आणायचे. आणि ती जोर लावून सायकल हाणता हाणता आम्ही लहानाचे मोठे झालो. पण लक्षात आलं की असाच जोर लावून आमच्या आई वडिलांनी आम्हाला वाढवलं, घडवलं, शिकवलं, मोठं केलं आणि म्हणून आम्ही मोठे होऊ शकलो. आमच्या जीवनात झालेला सगळा बदल आमचे वडील जे कष्ट करत होते, ती शक्ती आमच्यामध्ये उतरत होती, ती आमच्यासाठी उपयोगाला येत होती. जसं या प्लगमध्ये वायर घातलं की ते तिथपर्यंत जाऊन कनेक्शन पोचतं, तसं ध्यानात घ्या, आपल्या घरातील जे आपले वाडवडील असतात ना, ते जे राबतात, जे कष्ट घेतात, प्रयत्नशील असतात सतत, त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये खूप मोठा उपयोग आपल्याला झालेला असतो. आपली जी झेप आपण घेतो, ती झेप घेताना ही शक्ती आपल्या पाठीशी असते. जसं वेगवेगळे तोफ गोळे क्षेपणास्त्र सोडताना त्याला एक शक्तिशाली मशिनरीची गरज असते. ही जीवनातली झेप कोणाच्या बळावर? आज लोक हा विचार करायला तयार नाही. मित्रांमध्ये जाऊन सहज 10,000ची पार्टी देतात, पण 10 रुपयासाठी आम्ही शिकत होतो त्यावेळेला आमचा बाप किती कष्ट करत होता हे विसरून जातो. मला नेहमी असं वाटतं की थोडी आहेत, नाही मी नाही अजिबात म्हणत नाही, पुष्कळ चांगली मुलं मुली आहेत, पण काही असेही आहेत की 1,000-2,000चा पिझ्झा एका वेळी खातात. त्यावेळी त्यांना ती आई आठवते का फाटक्या कपड्यामधली? त्यांना तो संघर्ष केलेला बाप आठवतो की जो आमच्या फीसाठी 4 दारामध्ये फिरला होता, लोकांच्या विनंत्या केल्या होत्या आणि मग आमची फी भरली, आमचं डोनेशन भरलं, आम्हाला पुढे पाठवलं. आणि मग खऱ्या अर्थानं तो छान लिहितोय लेखामध्ये की हा जो जोर होता तो हळूहळू बापाचा कमी होत गेला, आम्ही मोठे होत गेलो. पण ताकद लावून सायकल मारणारा बाप हळूहळू थकत गेला. नंतर हातातली काठी सुद्धा निष्ठून पडायला लागली. आम्ही सेवा केली बापाची, पण लक्षात आलं त्यावेळी बापात जी शक्ती होती ती गेली कुठे? आणि या वाक्यानं तो मुलगा शेवट करतो या लेखाचा की लक्षात आलंय आमच्या, आम्ही जे आज उभे आहोत तर बाप जो हतबल झालाय, पण त्याच्यातली शक्ती आम्हा मुला मुलींमध्ये त्यानं घातलेली आहे. ती शक्ती पुढच्या पिढीला तो देऊन खऱ्या अर्थानं निवृत्त झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला कृतज्ञ राहावं लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी ज्या घडतायत, ज्या संतांनी आमच्यासाठी काम केलं, ज्या वडीलधाऱ्या पिढीनं आमच्यासाठी झीज सहन केली, समाजामध्ये सुद्धा समाज कार्यासाठी कैक माणसं अशी आहे की स्वतःच्या प्रपंचाकडे प्रत्यक्ष दुर्लक्ष करून लोक हितासाठी काम करतात. आणि म्हणून असे किती लोक आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज हे तर केवळ लोक हितासाठी जीवन जगणारे. महाराज म्हणाले, आता मला माझ्या जीवनात काही स्वार्थ उरलेलाच नाही. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. आता उरलो उपकारा पुरता, म्हणे आता उरलो तुका म्हणे उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे तुकाराम महाराज समाज हिताच्या बाबतीमध्ये दक्ष आहे.
लोकांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, सुखी असावे, आनंदी असावे या भावनेनं काम करणार. आणि म्हणून लोकांना सुख अपेक्षित आहे, पण सुखाचा मार्ग लोकांना सापडत नाही याची खंत तुकोबारायांना होती. सुख दूर नाही आहे, जवळपास आहे, पण ते मिळवण्याचं जे काही कौशल्य आहे, ते मिळवण्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे ते लोकांपाशी नाही आहे. तुका म्हणे अवघे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. लोक देवाला विसरले आणि काही लोक देवधर्म करतात तरी खऱ्या देवाला विसरले. खरा देव म्हणजे काय हो? ज्याची सेवा ही आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे, जी केलीच पाहिजे. आम्ही ती न करता जर दुसरी करायला लागलो तर, घरात आई आजारी आहे आणि आईला आजारी असताना देव भरोसे सोडून दिलं आणि म्हणाले आमचा ध्यान वर्ग आहे, आम्ही ध्यानाला चाललो, आमच्या गुरुने आम्हाला ध्यान शिकवलं. चांगली गोष्ट आहे, ध्यान भजन चिंतन या समाधान देणाऱ्या गोष्टी आहे, पण तरी सुद्धा प्राथमिकता कशाला द्यायची, प्रायोरिटी कशाला द्यायची, हे ज्या लोकांना कळलंय ना ते लोक जीवनामध्ये यशस्वी आहे. मग ते व्यावहारिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, शेती, शिक्षण, नातं-गोतं सगळ्या पातळीवर ती माणसं यशस्वी होतात ज्यांना नेहमी हा चटकन निर्णय करता येतो की प्रायोरिटी कशाला द्यायची, प्राथमिकता कशाला द्यायची. ज्या माणसाने तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्यात त्याला रामरामच नाही घातला आणि दुसरा लबाडा आला, बडबड करू लागला, लबाड लबाड, कामापुरता लबाड, हे त्याच्यातच गुंतून गेला. अरे जो कष्ट घेतला तो तीनदा रामराम करून मोकळा झाला दादा तुला. तेव्हा हल्लीच्या काळामध्ये व्यावसायिक असो, नेता असो, तुम्हाला माणसं कळली पाहिजे आणि तुमच्यासाठी खस्ता खाणारा माणूस तो तुम्हाला पटकन कळला पाहिजे. जुन्या माणसांचे वैशिष्ट्य होतं, साधू संत असो की सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्याकडून एक घेण्यासारखं आहे. हल्लीचं लोक लबाडांना लवकर बळी पडतं. हल्लीचं जग समजतच नाही, त्यातला फरकच कळत नाही. योगदान काय आणि काय नाही याचं मूल्यमापनच करत नाही आणि 4 तास गप्पा ठोकत बसतात. ज्यानं कधी 4 पैशाची मदत केलेली नाही किंवा 4 दुःखातही तुमच्या कधी आलेला नाही, पण त्या दिवशी भेटला आणि गोड बोलायला लागला, तुम्ही भाळलात. कदाचित तुम्हाला मदत करणारा माणूस त्याच्या इतका गोड बोलणार नाही, पण तो कामाचा माणूस आहे. ही नव्या पिढीला जर निवड करता आली तर तुमचं जीवन खरं आहे, सुखी आहे, यशस्वी आहे. तुम्हाला हे शिकावं लागेल. तुम्ही शिकलात, तुमच्या पदव्या चांगली गोष्ट आहे, पण हे पदवीत न मिळणारं शिक्षण आहे. हे BCom मध्ये नाही, BA मध्ये नाही, BSc मध्ये नाही, इंजिनिअरिंग मध्ये नाही, MBBS नाही, BAMS नाही, BHMS कशातच नाही आहे. हे फक्त ज्ञानेश्वरीत आहे, गाथेत आहे, वडीलधाऱ्यांच्या संगतीत मिळणारं शिक्षण आहे. हे घेता आलं तर जमलं खरं. आणि म्हणून आईचे उपकार आहे तिला विसरू नका, बापाचे उपकार आहे त्याला विसरू नका. तुम्हाला लहानाचं मोठं करताना ज्यांनी हातभार लावलाय, तो गावकरी असेल, तो शेजारी असेल, तो नातेवाईक असेल, मित्र असेल, त्याला विसरू नका. त्याला प्रायोरिटी द्या, त्याला प्राथमिकता द्या. प्राथमिकता कशाला मी हे सांगतोय, प्रायोरिटी काय. आणि ज्यांना प्रायोरिटी ठरवता येतात ती माणसं शहाणी असतात, त्यांनाच निर्णय क्षमता आहे त्यांच्यामध्ये, असं त्यांना म्हटलं जातं जगामध्ये. आणि म्हणून संतांनी तर इतकं सांगितलं की तुमच्या घरी कोणी साधू संत आले, वारकरी आले आणि तुम्ही देवपूजा करताय, बघा आमच्या संतांनी प्रायोरिटी कशी शिकवली, प्राथमिकता कशी शिकवली. तुमच्याकडे कोणी वारकरी आले, दिंडी आली, भजन गात आलेत, दारात येऊन उभे राहिलेत, काहीतरी जेवाय खावायचंय, भूक लागलेली आहे त्यांना, आणि तुम्ही देवपूजा करत बसलात. आमच्या साधू संतांनी मार्गदर्शन केलं. देव सारावे परते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते. देव सारावे परते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत पुजावे
आणि संत पूजावे आरते. देवांना प्रसंगी बाजूला ठेवा, दोन्ही सेवाच आहे. पण देवपूजेपेक्षा आता आलेले जे अतिथी आहे, वारकरी आहे, त्यांची सेवा ही महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून आम्हाला खरा देव कळला पाहिजे, खरा धर्म कळला पाहिजे, खरी सेवा कळली पाहिजे, त्याची निवड करता आली पाहिजे. आणि मला वाटतं आईवडिलांची सेवा ही सामान्य संसारी जीवासाठी प्रायोरिटी आहे, प्राथमिकता आहे पहिली. म्हणून आम्ही अनेक देवांना भजतो, पूजतो, मानतो, करावी सेवा. पण पहिल्यांदा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. या सगळ्यामध्ये तुम्हाला खरं सांगू, एखाद्या चित्रकाराचं अर्ध चित्र त्यानं काढलंय आणि ते आपण मध्येच हिसकावून घ्यावून फेकून त्याला जितकं दुःख होतं ना, हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. नाही का? एखादा पैलवान चांगला खेळतोय मध्येच कुस्ती सोडून टाकावी, हे थांबा, अरे थांबा काय, आता आम्ही आताशी कुठं डाव टाकायला लागलोय, खेळायला लागलोय, आणि थांबा काय मध्येच. हे ज्याच्या त्याच्यात तो एक आनंद असतो. हे पोट भरण्यापुरतं असेल हे सगळं, तर त्या माणसांना काय वाईट वाटणार नाही. पण आमचा काय तो उद्योग नाही आहे. आम्ही आनंद घेतो आणि आनंद देण्याचा प्रयत्न करतो, एक हेतू चांगला ठेवून. बाकी काही शास्त्री नाही, विद्वान नाही, पंडित नाही, परंतु जे गुरुमुखातून आणि जे आपल्या सगळ्या वाडवडील मायबाप संतांनी आपल्याला विचार दिले, तेच आपल्याला जे जमतील मोडके तोडके ते पुढच्या पिढीपर्यंत देत राहावे, हा प्रामाणिक हेतू घेऊन हे काम असतं. आणि हे प्रसंग असतात. बसून राहा, सगळे बसा तुम्ही, काही उभं राहण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही ऐका बसून सगळेजण. हे काही लग्न नाही किंवा हे काही बाकीचं काय, हे काय साखरपुडा नाही, हा वाढदिवस नाही, हा पुण्यस्मरणाचा थोडासा वेगळा कार्यक्रम, गंभीर कार्यक्रम. आणि म्हणून हा एवढा एकच कार्यक्रम आहे की प्रबोधनाची खूप योग्य जागा आहे असं माझ्या स्वतःला नेहमी वाटतं. कारण एक प्रसंग असा असतो की एक शांत भाव प्रत्येकाच्या मनात असतो. आता लग्नात जर तुम्ही म्हणले प्रवचन करा तर काय करता येईल सांगावर. लग्न म्हणजे धांदल, धावपळ, हाच एक प्रसंग असा आहे. आणि म्हणून याच्यातला तो शांत भाव टिकवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी. आणि त्यातूनच काही चांगला विचार पुढच्या पिढीला आपण देण्याचा प्रयत्न करतो. खूप मंडळी आपण प्रेमानं या ठिकाणी जमलेला आहात. आणि मी आपल्याला सांगत होतो, देव अनेक आहेत, पण प्रायोरिटी काय, तर आई वडिलांची सेवा ही प्राथमिकता आहे. समाजातल्या अडीअडचणी सोडवणं ही प्राथमिकता आहे. म्हणून पैठणला कावड घेऊन निघालेले नाथ महाराज तहानलेल्या गाढवाला पाणी पाजून मोकळे होतात आणि सोबतचे माणसं हसू लागतात. काय महाराज, अलाहाबाद त्रिवेणी संगमावरून आणलेलं पाणी आणि घेऊन निघालोय ते रामेश्वरला. म्हणजे 4-5 राज्यांची पायपीट आहे, पायी प्रवास आहे, आणि इतकं महत्वाचं तीर्थ तुम्ही गाढवाला पाजलं. म्हणाले, अरे माझ्या डोळ्यासमोर जर ते पाण्यावाचून तळमळतंय, जवळपास पाणी नाही, माझा नाईलाज झाला. आणि मी हे मान्य केलं की कदाचित माझ्या परमेश्वरानं ही माझ्यावर आता जबाबदारी दिलेली आहे, आता हे मी केलं पाहिजे. मग प्राथमिकता समजून घ्या जीवनातल्या. कर्मठ होऊ नका आणि उर्मटही होऊ नका. वेळ काळ प्रसंगाला पाहून लवचिक व्हा, लहान व्हा, 2 पावलं मागे घ्या, पण त्या प्रसंगाला अनुरूप असं वागा. हे आपल्याला शास्त्र शिकवत आहे, हे आपल्याला संत शिकवत आहे. नाही तर कर्मठ माणूस असता, तो म्हणला नाही नाही मी पाणी घेऊन चाललोय रामेश्वरला, गाढव मेलं तर मरू दे, मला काय घेणं त्याचं. कर्मठता नाही, प्रासंगिकता आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट प्रासंगिकतेनं खऱ्या अर्थानं योग्य ठरते. प्रासंगिकता महत्वाची आहे. तांदूळ हे लग्नाच्या वेळी फेकले तर प्रासंगिकता आहे, परंतु घरात स्वयंपाकासाठी तांदूळ आणले आणि ते जर घरातले माणसं एकमेकावर फेकायला लागले तर क्रिया तीच आहे, पण कोणत्या प्रसंगाला तुम्ही करताय. एका ठिकाणी तो वेडेपणा ठरतो, दुसऱ्या ठिकाणी मात्र ते एक मांगल्याचं प्रतीक ठरतं. आपल्या धर्मशास्त्रामध्ये अक्षदा या पवित्र मानल्या जातात, म्हणून
आमची माता किंवा भगिनी जेव्हा औक्षण करते तेव्हा ती आशीर्वाद देत असते. त्या अक्षदा डोक्यावर टाकते म्हणजे मनापासून तिचा स्त्री शक्तीचा आशीर्वाद आपल्याला त्यावेळी मिळतो. मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून प्रासंगिकता महत्वाची आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की लोकांना देवधर्म समजावून सांगितला पाहिजे, देवधर्म लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, हीच आता काळाची गरज आहे. आणि म्हणून महाराजांनी मठात न बसता, घरात न बसता, फक्त मंदिरात न राहता वारकरी संप्रदायाने एक वेगळी कृतीच केली. त्या काळामध्ये पूर्वीच्या काळी प्रबोधनाची परंपरा होती, पण जिथे कुठे साधू महात्मा मठात राहतील लोकांनी तिथे जावं आणि मग त्यांनी प्रवचन सांगावं, अशा पद्धती होत्या. ज्ञानोबारायांनी पद्धत बदलली, नामदेवरायांनी बदलली, नाथरायांनी बदलली, तीच तुकोबारायांनी सुद्धा सांभाळली. समाज आपल्यापर्यंत येईल याची वाट न पाहता समाजापर्यंत जाणं. जसं काही वेळेला आपण दवाखान्यात जाऊन उपचार घेतो, पण एखादी साथ जर खूप मोठी आली तर आरोग्य खात्यातली माणसं आपल्यापर्यंत येतात. या कोविडच्या काळामध्ये आमच्या त्या भगिनी होत्या पहा, त्यांना आशा वर्कर्स म्हणतात. त्या काळामध्ये मोठं कौतुक वाटायचं की त्या ज्या आशा भगिनी आहे, माणसं सख्या नात्या गोत्याची माणसं 25 फूट लांब बसत होती एकमेकापासून. सख्खा भाऊ बहिणीच्या घरी गेला तरी चहा पित नव्हता, मास्क काढत नव्हता. नो, कारण त्याला भीती वाटत होती मला कोरोना झाला तर मी काय करू. आणि त्या काळामध्ये हे आमचे जे आरोग्य सेवक सेविका घरोघरी जायचंय, तुमच्या हाताला शिक्का मारायचा आहे म्हणजे स्पर्श होतो की नाही, क्वारंटाईन करणाऱ्याला शिक्के मारत होते. तुमचं तापमान घ्यायचं आहे, तुम्हाला काही प्राथमिक उपचार द्यायचे आहेत. म्हणजे आरोग्य, कधी कधी आपण दवाखान्यात जातो तर कधी कधी दवाखानाच आपल्या घरी येतो. मला वाटतं दवाखाना घरी येतो त्यावेळेला ती एक मोठा हेतू, मोठा विचार त्यामागे असतो. तसं सामान्य भक्तांनी साधूकडे जावं, त्यांच्या आश्रमात जाऊन मार्गदर्शन घ्यावं, हा नियम होता. पण वारकरी संप्रदायाने तो बदलला. म्हणाले, जन तरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्यांचे त्याशी नाही. स्वतःच्या मनानं आश्रमात येऊन अध्यात्माचा बोध घेतील अशी किती माणसं या जगात आहे. मग आपणच त्यांच्याकडे जाऊया आणि आपण त्यांना परमार्थ सांगण्याचा प्रयत्न करूया. म्हणून तुकाराम महाराज या कळवळ्यानं, या प्रेमानं समाजापर्यंत आले, समाजाला परमार्थ सांगू लागले आणि आग्रह करू लागले की बाबांनो, हा देव तुमच्यासाठी आणलाय, हा तुम्ही घ्या. असं गोड वर्णन महाराजांनी या अभंगातून केले. देव घ्या कोणी, देव घ्या देव घ्या कोणी, देव घ्या देव घ्या कोणी, देव घ्या कोणी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी देव घ्या कोणी,
लोकांच्या, तुमच्या आमच्या सर्वांच्या दारात आलेत, आग्रह करू लागले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईताला घर पुसोनी. एक 10-15 मिनिट आपल्याकडे फक्त शिल्लक आहे. 12:05 पर्यंत साधारण आपल्याला थांबायचं आहे. धावत्या रीतीनं मी त्यामध्ये ही सेवा आटोपती घेण्याचा निश्चित प्रयत्न करील. एक 2-3 प्रश्न या अभंगाच्या निमित्तानं उभे राहतात. तुकाराम महाराज म्हणले, देव घ्या कोणी. महाराज तुम्ही देव देऊ शकता का? हे सामर्थ्य तुमच्याकडे आहे? बरं आम्ही घेऊ शकू का? ही पात्रता आमच्याकडे आहे? आणखी एक प्रश्न या निमित्ताने नाही की देव नावाचं जे तत्व आहे त्याची देवाणघेवाण होऊ शकते काय? आणि आम्ही तो घेतलाच पाहिजे काय? तो आमच्या गरजेचाच आहे काय? असे काही प्रश्न या अभंगाच्या निमित्तानं उभे राहतात. कारण कोणती गोष्ट समोरच्याने नुसता आग्रह केला म्हणून आपण घेत सुटावं असा काही अर्थ नाही आहे. वारीला ज्या वेळेला आमची वारकरी जातात, भजनी मंडळ चालतात, आता हल्ली इतके सामाजिक संस्था निघाल्या, दर 5, 50, 100 फुटावर कोण केळं वाटतोय, कोण फुटाणे वाटतोय, कोण पाण्याच्या बाटल्या देतोय. काय जस त्याचं सेवा करतात, चांगलं आहे. पण आता भजनी माणसाला जबाबदारी अशी असते की सकाळचा एकदा स्नान झालं, नाश्ता त्याला तिथं मिळालेला आहे. आणि मग साधारण जो भजनी खरा वारकरी आहे तो त्या फंदात काही पडत नाही. आता आपली सुद्धा वाकडीची दिंडी एक आदर्श दिंडी आहे, एक चांगली दिंडी आहे आपल्या वाकडीची. सगळी प्रमुख मंडळी आपण त्याला चांगलं चालवत आहे. मध्येच अभंग सोडायचा, हा केळं देतो तो फुटाने देतो, म्हणजे हा काय धंदा? जे ठीक आहे, आपल्या मागून जो गरजू येईल तो घेईल, आपण घेतलंच पाहिजे असं थोडंच काही आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा पालखी सोहळे येतात, दोन्ही आपले तुकोबारायांचा पालखी सोहळा आणि माऊलींचा, त्यावेळेला त्या वाटणारांच्या लाईनला जे लागणारे आहेत ती एक वेगळी गर्दी असते, आणि भजन म्हणत चाललेले जे आहे ते वेगळे वारकरी असतात. मी तुम्हाला सांगू, हे जेवढ्या सामाजिक संघटना आहे ना, ते वारकरी म्हणून कोणाला तरी देतात, खरा वारकरी हातच लावत नाही त्यांच्या कशाला. वेळ कुठे आहे त्याला हात लावायला? तो काही तुमच्या सेवेला नाकारतोय असं नाही आहे, अनादर करतोय असं नाही, पण त्याला वेळ कुठे आहे? त्याचा अभंग आहे, त्याला दिवसभराची ती काकड आरती पूर्ण करायची, वाराचे अभंग म्हणायचे, नियमाचे अभंग म्हणायचे, नाटाचे अभंग म्हणायचे, गवळणी घ्यायचं आहे, सायंकाळचा हरिपाठ घ्यायचा आहे, वेळेत पुन्हा दिंडीत पोहोचायचं आहे. त्याला दिवसभराचं एवढं मोठं, जसं शेतकऱ्याला एक टार्गेट असतं की आज हे एवढं 1-2 एकर हे पूर्ण करायचं आहे, खुरपून म्हणा, निंदून म्हणा, फवारा मारून एक टार्गेट असतं ना. वारकऱ्याचे दिंडीमध्ये टार्गेट आहे भजनाचं. आता जे काही टार्गेट म्हणून येतात त्यांना हे कळत नाही टार्गेट, तेव्हा दिंडीत सगळेच येतात. माझं असं काही मत नाही की सगळे काही आलबेल आहे, तऱ्हेतऱ्हेचे लोक, हौसे नवसे सगळे. आता काय करणार, आपला हा संप्रदाय असा आहे, यारे यारे लहान थोर. पण अजूनही आमचा जो खरा नित्यनियमाचा वारकरी आहे तो या गोष्टींना भीक घालत नाही. कोणाच्या मान पान हे त्याला माहिती आहे, आपण प्रपंचातला वेळ काढून भजनासाठी आलो आहे. आपण काय मान सन्मान सोहळे स्वीकारण्यासाठी आलो नाही. आपल्याला पोटाला योग्य वेळी मिळालं, संपला विषय, काम. आणि त्याच पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो, काही माणसं अशी मजेशीर ते गोण्याचे गोण्या भरवतात. जे आता जातात त्यांना विचारा, इकडून पाण्याची बाटली घे, तिकडून खाऊचा पुडा घे, इकडून कोण चादरी वाटतो त्याची चादर घे, तिकडून कोण घोंगते वाटतो त्याचा घोंगता घे. असं करून त्या सामानानं ते गोणी भरतात. आणि मग पुण्यात 2 दिवस मुक्काम असतो पालखीचा, पुन्हा जाऊन घरी देऊन येतात ती गोणी, मग पुन्हा वारकरी हजर. दिवे घाटातल्या प्रवासाच्या दिवशी ते नसतात. दिवे घाटात जेव्हा वारकरी चढायला लागतो ना, दमछाक होते, त्या दिवशी ते गोण्या द्यायला घरी गेलेले असतात सगळे. ते नसतात त्या दिवशी, अडचणीच्या दिवशी. आणि मग हळूच पुढं सासवड, लोणंद, पलटण पुन्हा सहभागी होतात. पुन्हा काही जमा झालं तर झालं. काय वार, परमेश्वराचं नाव मनोभावे घेतलं तर काही कमी पडत नाही. कशासाठी हे जमा करावं आणि कशासाठी चुकीचा? बरं, जे गरजू आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल का? जर एकच जण सगळं जमा करून पिशवीत घालत राहिला तर वाटणारा नाही, ज्या हेतूनं आणलंय सगळ्यांना पोहोचावं, तो हेतू तरी साध्य होईल काय? परंतु माणसाचा एक स्वभाव झालेला असतो, एक संग्रह वृत्ती. आणि मग कुठेही गेलं की तो संग्रह करत राहायचा. म्हणजे कीर्तनकार जरी झाला,
पण जर वृत्ती संग्रह वृत्ती असेल तर फुकटात मिळालेल्या शालीसुद्धा तो कोणाला देत नाही. कीर्तनकार फुकटातच मिळतात सगळ्या, काय कुठं काम धाम करून आणलेल्या नसतात. हे आता तुम्ही शाल घातली, नारळ घातलेलं, पण काही माणसांच्या या शालीला सुद्धा छिद्र पडून जातात. पण ते कोणा गरजूला द्याव्यात किंवा आलेल्याचा सन्मान करावा, काय दुसरं काय नाही. स्वभाव, उपजत स्वभाव, संग्रह वृत्ती. ते नारळ सडून खाक होतात, पण मग देऊन टाकावं बा, आलेल्या माणसाला प्रसाद म्हणून द्यावं. मुलं असतील तुमच्याकडे त्यांना द्यावा प्रसाद, नाही. तेव्हा मोठा मजेशीर भाग आहे. तेव्हा याचा आरोप काय फक्त समाजावर करावा, तुमच्यावर करावा ना, आमचे सगळे काय फार, आमच्यातही काही खोडी आहे, आमच्यात आहे. मी दुसऱ्याचं म्हणत नाही, माझ्यात म्हणतो. तेव्हा आपल्या सगळ्याला हा विचार करायचा आहे. आमच्यात जर काही आमच्या वागण्यात दोष असेल, आमच्या स्वभावात दोष असेल, तर तो दुरुस्त करण्याची संधी अजूनही आम्हाला आहे. बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचित. हे जीवन अजून आपल्या हातात आहे, म्हणजे आपल्याला संधी आहे. आपल्या स्वभावात काही दोष असेल तो दुरुस्त करावा, संगतीत काही दोष असेल तो दुरुस्त करावा, आपल्या कृतीत काही दोष असेल तो दुरुस्त करावा, आणि तो व्हावा म्हणून संतांचा प्रयत्न आहे. कारण चुकीच्या गोष्टी जर घालवायच्या असतील तर चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला आपण प्रयत्नशील झालं पाहिजे. आणि चांगल्या गोष्टींचा हळूहळू स्वीकार होऊ लागला की चुकीच्या गोष्टी हळूहळू दूर जातात. असं कधीच होणार नाही की चुकीच्या गोष्टी अगोदर निघून जातील आणि मग चांगल्या गोष्टी येतील, असं होत नाही. मी ज्ञानोबारायांची ओवी सांगतो आपल्याला. ज्ञानोबाराय म्हणतात, जवर तुझे रूप नव्हे दिठे, तवची संसारिक विषय हे गोमटे. तू जोडलासी आता विषय विटे, उपजला त्रासू. या ओवीचा अर्थ समजून घ्या. तू जोडलासी आता विषय विटे, तुला जोडण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मग आता हळूहळू विषयाचा वीट येऊ लागलाय, चुकीच्या गोष्टींचा वीट येऊ लागलाय. म्हणजे असं कधी होणार नाही की माणूस बरा व्हावा आणि मग तो दवाखान्यात जावा. अहो, बरा होण्यासाठीच दवाखान्यात जात असतो. मुलं 100% दुरुस्त व्हावे मग त्यांनी शाळेत जावं, असं कधी होणार नाही. शाळेत घालावेच त्यासाठी लागतात की दुरुस्त व्हावे, हळूहळू ज्ञान प्राप्त व्हावं. असं कधी एखाद्या डॉक्टरला म्हणता येईल का, कोणी आजारी माणसं माझ्याकडे येऊ नका, मग दवाखाना कशाला? तसं एखाद्या साधू संतांनी म्हणावं, तुम्ही अगोदर शुद्ध पवित्र व्हान माझ्याकडे या, असं होत नसतं. मग साधू कशाला आहे, संत कशाला, आश्रम कशाला, मंदिर कशाला? वारकरी संप्रदाय असं मानत नाही. वारकरी संप्रदाय म्हणतो खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. आपण या भावना सुरुवातीला कोणती साधारण का असेना, भलती या भावे शरण जाता भेटी, भलती या भावे शरण जाता भेटी, भलती या भावे शरण जाता भेटी, भलती या भावे शरण जाता कुळाचा विचार, न पाहेया कुळाचा विचार, पाडी तसे तुडी जन्मव्याधी, पाडी तसे तुडी जन्मव्याधी, न पाहेया ती कुळाचा विचार, न पाहेया कुळाचा विचार. भक्त करुणा कर जाना माई,
ज्ञानाबाई भक्त करुणाकर भक्त ज्ञानाबाई भक्त करुणाकर न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती गुणाचा पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वभावाचं कार्याचं केलेलं त्यांनी वर्णन आहे की आमच्या माऊली ज्ञानोबारायांना कशाही भावनेनं कुणी शरण गेला तरी ते त्याचा अंगीकार करतात, स्वीकार करतात. मी सुरुवातीला नवरात्रीत सप्ताह होताना राळेगणला गेलो कीर्तनाला. बरीच वर्ष झाली आता, त्यानंतर अनेक वेळा जाणं झालं. पण कीर्तनाला गेल्यानंतर आदरणीय अण्णा आणि आम्ही सोबत जेवणाला बसलो आणि मग सहज चर्चा निघाली. त्यांच्याकडे एक शाळा आहे तिथे राळेगणमध्ये. तर विचारलं की अण्णा तुमच्या शाळेत जर आमच्याकडे काही विद्यार्थी ते पाठवायचे असले तर काय पात्रता आहे. तर सन्माननीय पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले जो मुलगा घरच्यांचं ऐकत नाही, जो अभ्यासात मागे पडलेला आहे, जो थोडासा वाईट काही संगतीत लागलेला आहे, अशांना आम्ही घेतो. ही आमच्या शाळेची प्रायोरिटी. जगावेगळी शाळा मला त्या दिवशी पाहायला मिळाली. नाही तर बहुतेक शाळा 90% मार्क असले तर आणून घाला आणि मग तुम्ही काय हजामती करणार आहे फक्त, आणि मग आम्हाला सांगताय की 100% निकाल लागला. कसल्या बळाया मारताय. अरे घेतानाच 90%च्या वरची पोरं तुम्ही घेता म्हणजे सगळं चांगलं वेचून वेचून तुम्ही समाजातलं घेऊन जाणार आणि पुन्हा तुमच्या बातम्या छापून येणार. वारकरी संप्रदायाला ही शाळा मान्य नाही. वारकरी संप्रदायाला असं वाटतंय समाजातला आस्तिक नास्तिक बरा वाईट प्रत्येकाला चांगला विचार मिळावा आणि प्रत्येकाचं जीवन सुखी व्हावं. म्हणून वारकरी संप्रदाय फक्त आस्तिकापर्यंत पोहोचत नाही, फक्त भाविकापर्यंत पोहोचत नाही. तो समाजातला ज्याला देव मान्य नाही त्याच्यापर्यंतही जातो, ज्याला फारसं देवाधर्माची आवड नाही त्याच्यापर्यंतही जातो आणि त्यालाही सांगण्याचा प्रयत्न करतो. हा खरा प्रयत्न आहे, ही खरी सेवा आहे. आणि म्हणून देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. मग तुकाराम महाराजांनी असं म्हटले नाही की हे माळकऱ्याचं घर आहे त्यालाच जाऊन म्हटले देव घ्या कोणी, हे भाविकाचं घर आहे त्यालाच म्हटले देव घ्या कोणी, असं नाही. अगदी लहान थोर आबाल वृद्ध सगळ्यांना महाराज म्हणतायत. आता प्रश्न असा आहे, महाराज हा देव म्हणजे काय. तर देवाची व्याख्या अशी केलेली आहे, सच्चित आनंद स्वरूप. सत म्हणजे सत्य स्वरूप, चित म्हणजेच ज्ञान स्वरूप आणि आनंद म्हणजेच आनंद स्वरूप. जो आनंद स्वरूप आहे, जो ज्ञान स्वरूप आहे, जो सत्य स्वरूप आहे, जो गुण स्वरूप आहे, असा जो कोणी आहे तो देव. तो रामरूप आहे, तो कृष्ण रूप आहे, तो विठ्ठल रूप आहे, तो शिवस्वरूप आहे, देवी स्वरूप आहे. ही झाली त्याची बाह्य रूप. पण त्याचं मूलभूत निर्गुण निराकार स्वरूप जे आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. हे त्याचं स्वरूप आहे. मग जो सत्य स्वरूप आहे, जो ज्ञान स्वरूप आहे, त्याला देता घेता येणं शक्य आहे. सत्य हे आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवता येतं, ज्ञान हे इतरांपर्यंत पोहोचवता येतं, आनंद हा आपल्यालाही घेता येतो, इतरांनाही देता येतो. सेवितो हा रस वाटितो अनेका, ही देवाणघेवाण. म्हणून देव देता घेता येतो. देव हा सच्चिदानंद स्वरूप आहे. पण महाराज तो तुम्ही देऊ शकता का. महाराज देऊ शकत होते कारण तेवढा त्यांचा अधिकार होता. त्याचं कारण आहे की संत महात्म्यांनी जन्मच्या जन्म अनेक जन्म जी काही साधना केली, भक्ती केली, तप केलं आणि त्यातून त्यांनी देव आपलासा केलेला आहे. आणि म्हणून देव त्यांचा आज्ञाधारी आहे. ते जाईल, जा म्हणेल तिथे तो जाऊ शकतो आणि राहा म्हणेल तिथे राहू शकतो. कारण देव केला ऋणी रिद्धिसिद्धी वाहे पाणी, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा, जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. आता किती अभंग प्रमाण आपल्याला या दृष्टीनं माहिती आहे, सांगता येते.
आणि म्हणून संतांचं तुम्ही अच्युतात्मे निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरी आनाते, ही नाथ भागवतातली ओवी आहे. नाथ भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात की अहो संतजन तुमचा अधिकार असा आहे, देव तुमचा आज्ञाधारी. म्हणून अध्यात्म क्षेत्रामध्ये ध्यानात घ्या, भक्त हे देवाची आज्ञा पाळत नाही, देव भक्तांची आज्ञा पाळतो. घरामध्ये तुमच्या लहान लेकरं आहे आणि प्रत्येक घर त्याच्यामुळे मोठं आनंदी असतं. पहा आपलं नातवंड आहे, मुलं आहे, मुली आहे. पण घरात आल्यानंतर ऑफिसात तुमची ऑर्डर चालते, पण घरात जेव्हा ती नात किंवा नातू मांडीवर येऊन बसतो तेव्हा तुमची ऑर्डर चालते का? सांगा मला प्रामाणिकपणे सांगा. तिथे तुमची ऑर्डर चालत नाही, ती नात जसं म्हणेल तसं करावं लागतं. बाबा मला अमुक पाहिजे, बाबा मला माझ्याशी खेळा. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज गोष्ट सांगायचे, मोठा साहेब आणि रविवारची सुट्टी घरी थांबला, पोलीस अधिकारी आहे आणि घरात मोठा अधिकारी आहे, पण त्याची एकुलती एक लाडकी मुलगी आहे आणि ती म्हणली बाबा मला घोडा द्या. आता घोडा आणायचा कुठून घरात? बरं घोड्यावर एवढं लेकरू बसणार कसं? पण नादच धरला, रडायलाच लागली ते लेकरू. मग आता घरातल्या घरातच होता, त्यानं काय केलं, तो असा गुडघ्यावर ओनवा झाला आणि आपल्या पाठीवर त्या लेकीला बसवलं. म्हटला तुला घोडा लागतो ना बाळू, बस माझ्या पाठीवर बस. नारायणगिरीजी महाराज इतकं गोड सांगायचे, ते म्हणायचे, त्यांचं एक वाक्य होतं, ते म्हणाले घोडा व्हायला हरकत नाही घरातल्या घरात, पण गाढव होऊ नये. याचा अर्थ निवांतपणे घरी जाऊन शोधत बसा. सांगण्याचा भाग इतका आहे, जुन्या माणसांचे शब्द आहे, मोठ्या माणसांचे. विनोद सोडून द्या, पण त्या लेकीसाठी तो ओनवा झाला आणि रांगू लागला, कारण प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. तसा अध्यात्मामध्ये देव भक्ताची आज्ञा पाळतो, कारण भक्त हा लढीवाळ आहे आणि त्या लढीवाळाचे लळे का लळेयाचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐसी. माऊलींनी म्हटलं आम्ही साधे सेवक आहोत देवा, पण तू आमचं माहेर आहे, ते श्रीमंत माहेर आम्हाला मिळालेलं आहे, त्याच्यामुळे लळेयाचे लळे पुरती आणि मनोरथाचे मनोरथ सरती. अशा पद्धतीनं भक्त हा देवावर अधिकार गाजवतो आणि म्हणूनच भक्त हा देवाला हट्टानं सांगू शकतो तू इकडे जा. तुकाराम महाराजांचा तो अधिकार आहे. तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी आणि नामे भवपाश हाते आपुल्या तोडी, म्हणून देव घ्या कोणी. ठीक आहे महाराज, देव देता घेता येतो, देव देण्याचा तुमचा अधिकार आहे, पण आम्ही घेतलाच पाहिजे का? महाराज म्हणले हो घेतलाच पाहिजे. का घेतला पाहिजे? तेने विण जीवा सुख नो, सुख नो हे तेने विण जीवा सुख नोहे. जीवा सुख नोहे. या जीवाला परमशांती आणि समाधान कुठे मिळतंय हे आजच्या या तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा समाजातली शहाणी आणि चिंतन करणारी जी माणसं आहेत ती आजही सगळेच मान्य करतायत की काहीतरी ध्यान भजन चिंतन सेवा केल्याशिवाय मनुष्याला सुख नाही. म्हणून सगळं जग आज भारतीय जी पद्धती आहे त्याच्याकडे आकृष्ट होत आहे. लोक इथे येऊन ध्यान शिकतायत, लोक इथे येऊन भजन शिकतायत. आपण ते इस्कॉन संप्रदायाचे आमचे अनेक जे साधक आहेत त्यांचं भजन कधी यूट्यूबला ऐकलं असेल. देशात परदेशात चीन जपान जर्मनी इंग्लंड अमेरिका फ्रान्स नवल नाही, पण पाकिस्तान अरबस्तान तुर्कस्तान इराण इराक या देशांमध्ये जाऊन सुद्धा ते भजन करतात, रस्त्यावर भजन करतात आणि अनेक लोक त्यांच्यात सहभागी होतात. म्हणजे जगाला कळू लागले की भजन हे समाधान देणार आहे, ध्यान हे समाधान देणार आहे, वाचन हे ज्ञान आणि समाधान वाढवणार आहे, चिंतन हे माणसाला चिंतामुक्त करणार आहे. आणि म्हणून आपल्याला या धकाधकीच्या जीवनातून याच्यासाठी प्रत्येकाला थोडा वेळ काढला पाहिजे. थोडं वाचन करा, आवड असेल भजन करा, जमल्यास ध्यान शिकून घ्या,
आणि चिंतन करणं म्हणजे चांगल्या विषयावर स्वतःच्याच मनबुद्धीमध्ये त्याचा आकलन करणं, ते समजावून घेणं, ते पाडताळून घेणं. पण विषय चांगले असावे चिंतनाचे, नाही तर विषय उगीच काहीतरी फालतून, त्याच्यात काय चिंतन करायचं. म्हणजे एक माणूस समोरून लंगडत येत होता आणि एक जण चिंतन करत बसला, का बरं लंगडत असेल, का बरं लंगडत असेल, असं चिंतन करत बसला तो. आणि मग त्यानं त्याच्यातून त्याला अंदाज मिळाले, दोन त्या चिंतनातून. म्हणजे एक तर गाडीवरून पडला असेल म्हणून लंगडत असेल, नाहीतर बहुतेक काटा भरला असेल पायात म्हणून लंगडत असेल, असं त्याचं चिंतन आणि त्या चिंतनातून आलेला सारांश. तो माणूस जवळ आला, म्हणे का लई चिंता करत बसला. नाही, चिंतन करतोय म्हणे, पण चेहरा तर चिंता केल्यासारखाच वाटतो म्हणे तुमचा. कारण चुकीच्या विषयाचं चिंतन हे चिंतेकडे घेऊन जातं आणि चांगल्या विषयाचं चिंतन हे तुमचं समाधान वाढवतं. आणि म्हणून का लंगडताय तुम्ही याचा विचार करत होतो. म्हणे काय वाटलं तुम्हाला. तो लंगडणारा म्हणतो, नाही मला दोन अंदाज वाटले म्हणे, तुम्ही गाडीहून पडले असावेत. म्हणे नाही पडलो. तुमच्या पायात काटा मोडला असावा. म्हणे नाही मोडला. आता याचे दोन्ही अंदाज फेल गेले. हा जरा शांत झाला. म्हणे मग का लंगडताय. चप्पलचा अंगठा तुटला म्हणे, त्याच्यामुळं थोडासा कुलपत चालत होतो. तेव्हा चिंतन जरी करायचंय, आता त्याच्या फक्त चप्पलचा अंगठा तुटला आणि त्याच्यावर जर आपले 10 मिनिट आपण वाया घालवणार असू. मला आपल्या प्रत्येकाला, इथे सुज्ञ मंडळी तुम्ही बसलेला आहात, मला विचारायचंय मायबाप हो, तरुण वृद्ध प्रत्येक जण, आपलं जे आयुष्य आहे स्त्री पुरुष, एक एक मिनिट किती मोलाचा आहे, एक एक दिवस किती मोलाचा आहे, एक एक सेकंद किती मोलाचा आहे. कबीर महाराज सांगतात, एक श्वास में जात है 3 लोक का मोल, कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल. आणि म्हणून आपल्याला मिळालेलं जीवन सत्कारणी, योग्य चिंतनात आणि योग्य सेवेत आपला प्रपंच करावा, आपली नोकरी करावी, आपला व्यवसाय करावा. पण त्याचबरोबर हे सांभाळता संबंध सांभाळावे, विचार सांभाळावा, संस्कार सांभाळावा आणि आपल्या घरातला कुलाचार, देवधर्म सांभाळावा. मला असं वाटतं कैलासवासी लहानूभाऊ यांनी आपल्या जीवनामध्ये जे काम केलं तेच केलं. मुलांना मुलींना त्या काळी शिकवलं, नातवंडांना चांगला विचार दिला, शेती उत्तम केली, घरामध्ये व्यवसायसुद्धा झाला पाहिजे म्हणून व्यवसायाकडेही आपले काही नातवंड पाठवले, नोकरीकडे पाठवले. पण हे सगळं करताना त्यांनी देवधर्म, माणुसकी आणि नातेसंबंध, प्रेमाचे संबंध जपण्याचा प्रयत्न केला. हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे, यशस्विता आहे. देव स्वीकारलाय आपण हे कशावरून कळावं तर शांती क्षमातया जवळी जीवे भावे अनुसरल्या. जिथे सद्गुण दिसू लागले समजायचं या जीवनामध्ये देव स्वीकारला गेलेला आहे, आणि जिथे दुर्गुणांचाच भरणा आहे समजायचं इथे अजून देव यांनी मिळवलेला नाही. म्हणून तुकाराम महाराज आग्रह करतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. लोक म्हणू लागले देव न लगे, देव न लगे साठवणीचे. कोण म्हणत होतं देव न लगे, ज्यांना त्यातली रुची नाही, समज नाही, आवड नाही. परंतु महाराज हट्ट धरून आग्रहपूर्वक सांगत होते की बाबांनो देव घ्या, पण लोक नको म्हणतायत. सुरुवातीला प्रास्ताविकात बोलून गेलो मी, देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू. महाराज म्हणाले देवरूपी मालाला मंदी आली. तुकाराम महाराज हे शेतकरी होते, वारकरी होते आणि व्यापारी पण होते, दुकानदारी होती घरची. त्याच्यामुळे त्यांच्या अभंगात हा तेजी मंदीचा विषय आलेला आहे. देव मंदला, देव मंदला. कारण कोणत्याही मालाला मागणी कमी झाली बाजारपेठेत की मंदी आली असं म्हणतात. माल कमी पडला हे नाही, मागणी कमी झाली हे त्यातला व्यापारातलं शास्त्र समजून घ्या. मागणीच नाही आहे. मालाचा तुटवडा वेगळा आणि मालाची मागणी कमी होणं वेगळं. देवरूपी मालाला लोक मागायलाच तयार नाही. म्हणाले देव मंदला. मग म्हणाले काहीतरी योजना देऊ. आपल्याला माहिती आहे बाजारपेठेमध्ये काही कंपन्या योजना घेऊन येतात. म्हणजे एखादा माल जर त्यांचा पडून राहिला, एखादं प्रोडक्ट, तर ते त्याच्यावरती काही 30% ऑफ म्हणतात. कधी एकावर एक फ्री, बाय 1 गेट 1 नाही, एकावर एक फ्री अशी योजना देतात. पण तुकाराम महाराजांनी 50% ऑफ अशी योजना आणली नाही, बाय 1 गेट 1 अशी योजना आणली नाही. त्याच्या पुढची योजना आणली, ज्या योजनेकडे बऱ्याच लोकांचं सातत्यानं लक्ष असतं, 100% अनुदान.
अशी 100% अनुदानाची योजना महाराजांनी आणली आणि या अभंगात महाराज म्हणतात, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. आम्ही आणलेला देव हा फुकट घ्या बाबा, मोफत घ्या. आता काय हरकत आहे, मोफत म्हणल्यावर 100% अनुदान आहे. पण तरी सुद्धा मी आपल्याला सुरुवातीला सांगून गेलो होतो की चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी माणसाची अंतकरण वृत्ती सुद्धा थोडीफार पवित्र असावी लागते, नाही तर चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जात नाही. चांगलं वातावरण, आता इथे तुम्ही इतक्या प्रेमानं बसलात, खरं म्हणजे मी पुढे गेलो आहे, आता थांबतो खूप, पण आपण इतक्या प्रेमानं बसलात, याच्यासाठी आपलंही अंतकरण साह्यभूत आहे या विषयाला, म्हणून शक्य आहे. ज्याला शक्य नाही तो बसूच शकत नाही, नाही तो येऊच शकत नाही, तो घरीच घड्याळ पाहून येतो, त्या बाबाचं संपू दे मग मी जाईन. आहेत आहेर पाटील माझे पाहुणे, पण त्या बाबाचं एकदा संपू दे, त्याला एकदा तिथून जाऊ दे, मग मी दुपारून जाईल, असं म्हणणारी सुद्धा पुष्कळ माणसं या जगामध्ये आहे. आणि ती आम्हाला, आम्ही निघलो की मग ते भेटत असतात आम्हाला रस्त्यानं. आमचा प्रेमानं रामराम होतो दररोज, अशा बऱ्याच मंडळींचा प्रेमानं आमच्या ओळखीच्या असतात. विनोदाचा भाग सोडा मायबाप हो, परंतु तुम्ही भाग्यवान मंडळी आहात, तुमच्यामध्ये ती सद्भावना आहे. आणि हीच सद्भावना देव घेण्यासाठी, संस्कार घेण्यासाठी आणि सुखाचा अनुभव घेण्यासाठी पोषक आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, मी सुद्धा दुबळा आहे, भावहीन आहे, पण तो देव माझ्याकडे ठेवून घेतला अभंगाच्या शेवटच्या चरणात. दुबळा तुका भावहीन, दुबळा तुका भावहीन, भावहीन. दुबळा भावहीन, भावहीन. दुबळा तुका दुबळा तुका भावहीन, भावहीन. दुबळा तुका भावहीन, भावहीन. दुबळा भावहीन, भावहीन. दुबळा भावहीन, भावहीन. उधारा घेतला देवरून, उधारा घेतला देवरून, उधारा घेतला देवरून. देव न लगे, देव न लगे, देव न लगे. देव न लगे, देव न लगे, देव न लगे. साठवणी साठवणे रुंदले साठवणे रुंदले
साठवणीचे रुदले साठवणी साठवणी भावहीन उधारा देव घेतला ऋण देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. तुकोबारायांच्या या अभंगाच्या माध्यमातून केलेली आजची ही संगीत प्रवचन रूपी सेवा कैलासवासी लहानू त्र्यंबकराव आहेर आपल्या वाकडी गावातील आणि परिसरातील एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होऊन गेलं आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये देवधर्म परमार्थ शेती शिक्षण व्यवसाय या सगळ्या गोष्टी समजून घेतलं. स्वतः ते मुंबईला जाऊन येऊन काही व्यापाराच्या गोष्टी करत होते. म्हणजे त्या काळात इतकं धाडस आणि जुन्या काळामध्ये हे असणं हे विशेष होतं आणि ती सगळी नातवंड आजही त्या सगळ्या आठवणी सांगतात तेव्हा त्यांनाही भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो. या परिवारातील त्यांची मुलं श्री रघुनाथराव, जगन्नाथराव, बाळासाहेब, त्यांच्या दोन्ही मुली राहीबाई, जिजाबाई, त्यांच्या बहीण पार्वताबाई, सर्व विशेष करून या परिवारातल्या सुना, नातवंड, नातसुना आणि सर्व परिवार आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले
आमची सर्व गुणीजन भजनी मंडळी, गावातील भजनी मंडळातील सर्व प्रमुख, आदरणीय शिवाजी तात्या लहारे, आदरणीय भाऊसाहेब पाटील शेळके, आदरणीय राजेंद्र पाटील लहारे, आदरणीय गोरे पाटील, माझ्या समोर बसलेली सर्वच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या वतीनं आमचे गजाननरावजी डोकचवळे पाटील असतील, अनेक स्नेही मंडळी, वडीलधारी मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विशेष करून मोठ्या संख्येनं उपस्थित आमचा सर्व तरुण वर्ग, माता भगिनी, सर्वांनाच धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो आणि कैलासवासी लहानू त्र्यंबकराव आहेर यांचे आशीर्वाद या परिवाराला राहावेत आणि पुढील काळातसुद्धा या परिवाराची वाटचाल उत्कर्षमय, आनंदमय, भक्तिमय व्हावी एवढी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. हेचे दान दे गा देवा तुझा विसरण भावा, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, हेचे माझे सर्व जोडी, गुण गायन आवडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, हेचे माझे सर्व जोडी, गुण गायन आवडी. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय.